अनायसे ऐका नवलयाची ठेव नेनताही भक्तिभाव कैलासासी नेला भिल्ल पानेडी बैसला पंकाच्या फळतकारी उद्धरोनी नेली घरी चोरी पिंडी दिला पाव त्या पूजने धाय देव ऐका नवलयाची ठेव नेनताही भक्तिभाव तुका म्हणे भोळा स्वामी माझा हा कोवळा ऐका नवलयाची ठेव
नेनताही भक्तिभाव विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरिकाय दातु मुनीन्द्रे समागत तिष्ठन्त मानंदकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादान एकतेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियत कैलाशी राणा शिवचंद्र मौली फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हरी तुझ बिन शंभो मज कोण तरी विठ्ठल कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा भक्ती योगी देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज नमो सद्गुरु तुगया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता नमो रंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका ताल मृदुंग श्रुती रेखा तया माझे नमन दंडवत विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महान मेरू महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्रभूषण जगमान्य जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अखिल विश्वाला पावन करणाऱ्या चंद्रभागा मातेप्रमाणे असणाऱ्या अभंग गाथ्यातील 4092 अभंगापैकी 2897 क्रमांकाचा 6 चरणाचा भगवान भोलेनाथाच्या निराळेपणाची नवलाही सांगणारा अभंग आहे विठ्ठल अभंगावरती चिंतन मांडण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देण्यागत्याचा तो असा चालत असलेला हा नामयज्ञ ज्ञानयज्ञ अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16
अखिल कोट ब्रह्मांड आणि कृत्मिनी प्राण संजीवन श्री पांडुरंग परमात्मा यांच्या असीम कृपेने श्री भोलेनाथ शंभू महादेव यांच्या असीम कृपा आशीर्वादाने सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने मौजे पुण्य पावनभूमी एकनाथवाडी भुगे येथील समस्त ग्रामस्थ मंडळी जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केले ते यांच्या सहकार्यातून चाललेला हा नामयज्ञ आणि या नामयज्ञामधील वर्ष 7वं आणि 7व्या वर्षातील ही आजची 6व्या दिवसाची सेवा आणि एका पर्वकाळाची सेवा एका सामान्य माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे. आजच्या तिथीचा जर विचार केला तर भागवत धर्मामध्ये नाथ महाराजांनी जे 5 विशेष भागवत धर्मातले पर्व सांगितले पर्व काळ, त्या 5 पर्व काळातला उत्तमात उत्तम पर्व काळ कोणता असेल तर आजची शिवरात्री आहे. पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमी शिवरात्री. ही शिवरात्री उत्तमात उत्तम पर्व काळ आहे. तसे 29 सांगितले आणि 29 पर्व काळ करणाराच वैष्णवाच्या यादीत मोडतो. बरं, त्याच्यातला एक बी पर्व काळ त्याच्यातून हुकला त्याला वैष्णव म्हणायचं नाही. खरं त्याला अधिकारी बी नाही वैष्णव म्हणून घेण्याचा, मिरवण्याचा, संप्रदायामध्ये येण्याचा नाही. खरंच जेने विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पत्ते सांभाळावी, पत्ते सांभाळले पाहिजे म्हणून 29 पर्व काळ सांगितले. वर्षाच्या 24 एकादशी आणि भागवत धर्मात सांगितलेले 5. म्हणून जुन्या लोकांना हे आकडेवारी जमत नव्हती गणिताची. 29 पर्व काळ, 29 म्हणायला येत नव्हतं जुन्या माणसाला. कसं म्हणत होते? 1 ईसा 9 किंवा ईसा 9. ईसा 9चा वैष्णव शब्द झाला. 20 9 वैष्णव. 29 पर्व काळ करणारा खरा वैष्णव आहे. म्हणून पर्व काळ आहे, महापर्व काळ आहे आणि या पर्व काळाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेले यथामती यथावकाश आपल्याला या अभंगाचं चिंतन बघायचं आहे. बघा, अख्ख्या जगाला भारताचं आकर्षण आहे. लक्ष देऊन वाक्य आहे का माझं? अख्ख्या जगाला भारताचं आकर्षण आहे. अख्ख्या जगाला भारताचं आकर्षण असणारा हा भारत देश, त्या भारताला आपण ज्या राज्यात राहतो ना त्या महाराष्ट्राचं आकर्षण आहे. कशाबद्दल? तरी तर ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नाथ महाराज, नामदेव महाराज आदी करून संत मंदिरी अवताराला आली. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. इथं अनेक उत्सव चालतात, अनेक उत्सव पार पडतात, अनेक देवदेवतेची भक्ती उपासना साधना या महाराष्ट्र राज्यामध्ये केली जाते. आणि त्याच्यामध्ये आजचा जो हा उत्सव आहे तो आहे शिवरात्रीचा, भगवान भोलेनाथाच्या भक्तीचा. याच्यामध्ये या उत्सवामध्ये काही बाहेरच्यांनी आक्षेप घेतले, काही आरोप केले बाहेरच्यांनी. मी बाहेरच्यांनी मुद्दाम शब्द वापरला का? आपण वारकरी संप्रदायावर एवढे संस्कार झाले नाहीत आपल्यावर की आपण कोणावर तरी आरोप करावे. आपल्याला संस्कार चांगले कळते का माझं वाक्य? आपल्यावर संस्कार चांगले. आपण कोणाचे सुद्धा कोणावर आरोप करत नाही, आक्षेप करत नाही. तो त्या फाडाचा, मी ह्या फाडाचा, त्यांचं तसं, आमचं असं आपण जरा सुद्धा म्हणत काही खरं बोलायला लागले. तुमच्या मान हलवूनच मला कळते तुम्ही खरं बोलायला का खोटं बोलायला. खरंच आक्षेप वारकरी संप्रदाय आक्षेप करत नाही. मग तुम्ही म्हणले कसं? बाहेरच्यांनी म्हटलं. बाहेरचे म्हणजे कोण? महाराष्ट्र राज्य सोडलं नाही, इकडे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड वगैरे तिकडे जर गेले ना, वीर वैष्णव आणि वीर शैव यांच्यामध्ये भेद चालू आहे आणि हे वीर शैवाची लोक आक्षेप घेतात. नाही कळलं तर सांगू अजून. वीर शैवाची लोक एकादशीला भजे खातात. वाक्य आहे का बरं? वीर शैवाची लोक एकादशीला भजे खातात आणि वीर वैष्णव शिवरात्रीला मिठाई खातात. नाही का?
अहो वीरशैव म्हणजे जो भगवान शंकराला मानणारा गण आहे, गट आहे, तो जो विष्णूला मानत नाही. मग विष्णूची एकादशी ते विष्णूला मानत नाही, पण ते एकादशीला भजी आणते. आणि काही वैष्णव त्या भगवंताला मानत नाहीत, महादेवाला, म्हणून ते शिवरात्रीला मिठाई खातात. तसं पाहिलं तर दोन्ही पर्व काळ उपवासाचीच आहे. हा भेद चालू आहे. म्हणून हरिहरा भेद नाही नका करुवाद. तुकोबारांनी सांगितलं बाबांनो, विष्णू आणि महादेव वेगळे नाहीत. एक एकाचे हृदय सांगितलं ते कसे आहेत. उदाहरण दिलं, एक एकाचे हृदय. कसे हृदय आहेत एक एकाच्या? गोडी साखरेच्या ठाई. साखरेतल्या गोडीला किंवा गुळातल्या गोडीला एक जणाने दम टाकला. बाई किती दिवस मुक्कामाला राहायचा? कुठं? साखरेत किंवा गुळात. त्या गोडीला दम टाकला. अजिबात आता तुम्ही गुळामध्ये किंवा साखरेमध्ये राहायचं नाही. जमल काय? गुढी गुळाला किंवा गुढी साखरेला सोडून राहू शकत नाही, तसे हे दोघे एकमेकाला सोडून राहू शकत नाही. हे प्रमाणानं झालं. प्रमाण पाठ आहे, तुमच्या कानावून गेले, तुम्ही ऐकू 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 आता ते फार जुनं व्हायले. तुम्हाला जरा वेगळ्या पद्धतीचं यांचं ऐक्य सांगतो तुम्हाला. शिवहर ऐक्य, आपलं हरिहर ऐक्य. म्हणजे भगवान विष्णू परमात्मा आणि महादेव वेगळे नाहीत. कसं बघा, आपली आषाढीची वारी जे माऊलीच्या सोहळ्यात असतात, ते माऊलीची दिंडी, माऊलीचं प्रस्थान कुठून होतं? कोण्या गाव? आळंदीहून. पोचतो कुठं? पंढरपूर. चला काळ जाऊ का आता हा प्रश्न. चला मग पंढरपूर हे गाव कोणाचं? पंढरपूर ही भूमी, पंढरपूर शहर, पंढरपूर गाव कोणत्या देवाचं? पांडुरंगाचं. विठू पाटील त्याचे नाव दिपा माझी, एक पंढरपूर गाव, धर्माचे नजर देखा. आणि त्याचा दुगंध काय? चला जाऊ तया ठाया, काही भोजन तया ठाया. याचा अर्थ ते विष्णूचं स्थान आहे, पांडुरंगाचं स्थान पंढरपूर आहे. पंढरपूर कोणाचं गाव? पक्क करा. पंढरपूर कोणाचं गाव? विष्णूचं, पांडुरंगाचं, विष्णूचं. चला आता जिथं वारी पोचते ते गाव पांडुरंगाचं, आणि जिथून वारी निघते ते गाव कोणाचं? माऊलीचं. कोण म्हणलं माऊलीचं? जिथून वारी प्रस्थान होते ते आळंदी गाव माऊलीचं नाही, ते गाव भगवान शंकराचं. 84 सिद्धांचा हा देश कसा स्वर्गी. म्हणजे ह्यांना दिसत काय म्हणाय. 84 सिद्धांचा सिद्धवेठी मेळा हा सुख सोहळा. चला माझा मुद्दा बघा, लक्षात घ्या. पंढरपूर हे गाव विष्णूचं, आळंदी गाव, आळंदी हे गाव
तरी एरवी पकवा झाला. आमच्या नशिबाला 2-3 बोलवालेच, ते बी कुठे शिकले नाही. बेताळाच्या कडकडने बेताळाच्या कडकडे ढेपाना देखाना खापाना बुंबा अशी ते बोलवाले. रात्री त्या कडकनाथवाडीला तर एकच बोल येत होता त्या माऊलीला. त्याचा दोष होता बिचारा. ते रत्नापूरचे म्हातारे बाबा आहेत बघा. डिंग टांग टिटांग काय खरंच काहीतरी भाग्याने या मंडळीची भेट होत असते. पुण्यपदरात असल्याशिवाय चांगल्या व्यक्तीची गाठ पडत नाही. सिस्टीम बी काय काय वेळा आमच्या नशिबाला येतं. बादलीत वाळू, वाळू ती इळू आणि इळूला माईक टांगलेली. ती महाराजाच्या आधीच घालील लोटांना घालते. खरोखर आज धन्यता वाटते. उगं उजळच तर कीर्तन करा वाटायला. काय जर मग तिला आगा 3 करून आलाय अजून तुझं ताकद संपली नाही काय. ऐका आता मुद्दा कुठं होता. पंढरपूर कोणा देवाचं गाव. बोला बोलत चला एवढं मी अर्जुन सांगायला. कोण्या देवाचं. महादेवाचं विष्णूचं. आणि आळंदी हे गाव कोणाचं. महादेवाचं. चला आता ज्या वेळेस आळंदीतून ही वारी पंढरपूरला येते, वैष्णवांच्या अग्रगण्य असलेले कोण आहेत वैष्णव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. एका जनार्दनी विष्णूला इतका आनंद वाटतो आणि तो विष्णू परमात्मा पांडुरंगाच्या रूपात त्या महादेवाला उचलतो माथ्यावर घेतो. ज्यांनी पांडुरंगाची मूर्ती उघडी बघितली त्यांच्या लक्षात येईल. जे पांडुरंग अष्टक म्हणतो आपण परब्रह्मलिंगम पांडुरंगाच्या माथ्यावर शिवलिंग आहे म्हणजेच महादेव माथ्यावर आहे. म्हणून याशीच पारता जया माझी भजनी असता तयाशी मी माथा मुकुट करी. अर्जुना ज्याच्या अंतकरणात माझ्याविषयी भजनाचे असताय ना त्याला मी माझ्या माथ्यावर घेऊन त्याला मुकुट करतो. मुकुटाच्या ठिकाणी बसवतो. म्हणजे महादेव कुठे आहेत पंढरपुरात. विष्णूच्या माथ्यावर. चला आता या इकडे आळंदीकडे. आळंदी गाव कोणाचं मगाशी कन्फर्म झालं. महादेवाचं शंकराचं. आता शंकराचं गाव आहे. मग शंकराने कोणाला मुकुटस्थानी घेतले. बोला बोला. शिवपीठ हे जो नाट ज्ञानाबाई देते ज्ञानाबाई देते ज्ञानाबाई देते. Yeah.
का गायन ऐकायला ज्यांना आवडतं त्यांना खऱ्या अर्थानं आज मेजवानीच आहे बघा. 56 प्रकारचे भोगच आहेत आज, काय खाऊन काय नाही, एक शेवटकर एक. मला आज काय ताण नाही तेवढा, नाहीतर एरवी मलाच म्हणावं लागतं, तुम्हाला येत नाही माझ्या मागं म्हणायला विठ्ठल. ऐका ऐका, विष्णूने महादेवाला पंढरपुरात माथ्यावर घेतलं, तर आळंदीत महादेवानं कोणाला माथ्यावर घेतलं? शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट. म्हणजे ज्ञानोबारांना काय घेतलंय, कुणी घेतलं माथ्यावर? महादेवानी. मग ज्ञानोबाराला महादेवानी माथ्यावर घेतलं. ज्ञानोबारा कोणाचा अवतार? महाविष्णूचा अवतार सखा माझा. ज्ञानेश्वर. आता ज्ञानाबाई मुकुट आहे, मुकुट म्हणल्यावर माथ्यावर घालतात का पायात? कोण म्हणून पायात? त्याचा पाया कसा असेल? पायात चैन घालते, तोडी घालते, मुकुट नाही. मुकुट माथ्यावर असतो. ज्ञानाबाई तेथे मुकुट. ज्ञानोबा कोण? विष्णूचा अवतार. आता मग मला सांगा, हे त्यांना माथ्यावर घेतात, ते त्यांना माथ्यावर घेतात, दोघात वेगळे पण काय? अजून नाही कळालं. असं तर तो बी सांगून काय लोकांना काय वेळेस समाजाला कळत नाही. व्यवहारातलं पटत आहे जरा, आणि काही लोकांना व्यवहार पटत नाही. व्यवहार सांगायला की काही जाणकार म्हणजे येत नाही. महाराज घसरला वय, आम्हाला घसरायचं नाही, पण यांना करण्याकरता थोडंफार सांगावं लागतं व्यवहार. सांगू सोपं. हे 5 बोट आहेत, 5ही बोटांची जागा वेगळी आहे, आकार वेगळा आहे, लांबी वेगळी आहे. पण ही ज्या वेळेस भोजन करायचं असते त्यावेळेस ती काय करतात? येतात का नाही? एकत्र नाही कळालं अजून, करा पुढे त्याच्या पुढे. आता 8-10 दिवसापूर्वी कार्यक्रम झाला एक शासनाचा. माई अक्का विचार करा पक्का. चांगला पक्का विचार केलाय तुम्ही. मग कोण्याही पक्षाचा तो या असू द्या, कोण तो उमेदवार कोण असेल, तो कोणत्याही पक्षाचा असेल, सगळ्या पक्षाचे खायला एका जागीचे ते खालच्या एवढे ध्यानात ठेवायचं नाही का? काय खायला येते ते मला विचारू नका. तुम्हाला वेगळे दाखवतात, पण खायला बसली होती एकच असतात. भगवान शिवशंकर आणि महादेव आपला विष्णू परमात्मा वेगळे नाहीत दादा. कीर्तन झाल्यावर रामभाऊला डबल फरायला घाला. तुम्ही त्यांच्याकडे ध्यान द्या, ओढू नका आणि पकडे हारू नका. दोन्ही सारखे सारखे. विश्वनाथ विठ्ठल सखे सखेच बाबा, हे सखे बाबा वेगळे नाही ते, पण आम्ही भेद मानतो. महादेवाची भक्त वेगळी, ते तुळशीची पूजा मानत नाहीत, विठ्ठलाला मानत नाहीत. नाही नाही नाही, आपण वैष्णव वारकरी तरी एक आहोत. आपण महादेवाला मानतो महाराज, पण ते शिव लोकांचे वीर शिव जे आहेत ना, लय कट्टर बघितली मी काही काही ठिकाणी. त्यांना कळायला पाहिजे हे दोन्ही एक आहेत. आलं ध्यानात? आता इथपर्यंत विषय आला. आता दोन्ही एक आहे, एवढं एक तत्व आहे. म्हणून महाराष्ट्राला का आकर्षण आहे भारताचं, तर इथं विविधतेमध्ये एकता आहे. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य काय? विविधतेमध्ये एकता आहे. इथं 18 पगड जातीचा समाज राहतो.
अनेक देवता आहेत, 33 कोटी 33 प्रकारच्या देवता इथं आहेत. एवढ्या देवतांची काय होते, उपासना होते, साधना होते. एक जण मला म्हणला, महाराज आपल्या हिंदूची लय देव हो म्हणला. लय देव, कोणत्या देवाला भाजावं? त्यांचं बरं आहे म्हणला, त्यांचा एकच आहे. हे लोकांच्या अजून डोक्यातलं वैगुण्य गेलं नाही. मग कोणत्या देवाला भजावं हा त्याचाही प्रश्न खराच आहे. एवढी देव आहेत म्हणजे नेमकं कोणत्या देवाची पूजा करावी? महादेवाची भक्ती करावी, आराधनी ती जोबा मागत. पुन्हा वाटतं ती कवड्याची माळ घालावी, हातात परडी पोत घ्यावा. पोत ज्ञानाचा घेईन पाजळती, उदो उदो भक्त नाचती, गोंधळा येईवो जगदंबे मूळ पीठ तू आंबे. वाटतं तो झाला नाही तर बुधवारी येतो विठ्ठलाची भक्ती करावी वाटते, ते झालं नाही तर गुरुवार दत्तात्रयाची भक्ती करावी वाटते, तो झाला नाही तर शुक्रवार सगळ्या लक्ष्मी येतात, तो झाला नाही तर बजरंग बली, आणि तो झाला नाही तर अहमवागा सोमवागा. प्रेम नगरा वारी सावध होऊन भजनी लागा, मल्हारीची वारी माझ्या. कोणत्या देवाची भक्ती करावी? संभ्रम निर्माण होणं साहजिक आहे. असा ज्याला कोणाला संभ्रम निर्माण झाला असेल आम्ही कोणत्या देवाची पूजा करावी, भक्ती करावी, अनेक देवता आहेत या भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, तर त्यांनी शंकराचार्याचं पंचायतन तत्व बघायचं. 33 प्रकारच्या 33 कोटी देवता सांगितल्या असतील तर पर शंकराचार्य सांगतात हे देव पंचायतन बघा तुम्ही. काय देव पंचायतन सांगताय? अहो आपल्या घरामध्ये एखादी साधी पूजा असेल आणि भटजी बुवा ब्राह्मण बुवा जर पूजा मांडत असतील तर त्या पूजेमध्ये या 5 देवतेची प्रामुख्याने पूजा होते. होते का नाही? होते. कोणकोणत्या देवता आहेत त्या 5? ऐका. पहिली देवता आहे त्याच्यामध्ये गणपती, म्हणून सुपारीची पूजा केली जाते, गणपती. दुसरी देवता आहे सूर्य, तिसरी देवता आहे जगदंबा, चौथी देवता आहे विष्णू, आणि 5वी देवता आहे भगवान शंकर. या मुख्य देवता आहेत. आता यांची प्रत्येकाची प्रतीक वेगवेगळे आहेत. कोणी कोणाचा अधिष्ठातृ धाता आहे तर कोण कोणाचा अधिष्ठातृ धाता आहे, कोण कोणाचं प्रतीक आहे, कोण कोणाचं प्रतीक आहे. मग सांगा आम्हाला कोण कोणाचं प्रतीक आहे? गणराया कशाचं प्रतीक आहे? गणराया हे बुद्धीचं प्रतीक आहे. गणपती कशाचं प्रतीक आहे? बुद्धीचं आहे. सूर्य तेज तत्व आरोग्याचं प्रतीक आहे. जगदंबा शक्तीचं प्रतीक आहे. विष्णू परमात्मा प्रेमाचं प्रतीक आहे. आणि भगवान शिवशंकर ज्ञानाचं प्रतीक आहे. असं नुसतं सरळ सांगून नाही करायचं, जर थोडस विस्तृत चिंतन. भगवान गणेशजी बुद्धीचं प्रतीक आहे. अहो बुद्धी हवीच. बुद्धीचा विकास व्हावा वाटत असेल, बुद्धी आपली चालावी वाटत असेल, बुद्धी जरा विकसित व्हावी वाटत असेल, कारण बुद्धी काय करते? निश्चयात्मका बुद्धी. चिंतन दान चित्ताचे, निश्चय कर्म बुद्धीचे, चिंतन दान चित्ताचे, आणि अहंकाराचे मी पण. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात बुद्धीचं काम काय करते? बुद्धी निश्चयो कर्म बुद्धीचे, निर्णय करणं हे बुद्धीचं काम आहे. आणि तुम्हाला सांगू का, निर्णय जर चुकला तर आयुष्य बर्बाद होतं. म्हणून निर्णय महत्वाचा आहे. आणि निर्णय करण्याकरता, निर्णय योग्य लावण्याकरता बुद्धी महत्वाची आहे. आणि बुद्धी महत्वाची आहे म्हणून गणपती देवतेची पूजा महत्वाची आहे. आता एवढा मोठा मांडव आहे, एवढा मोठा भव्य सप्ताह आहे, इथं कीर्तनकार कुठं उभा करायचं हे ठरलंय, ठरलेली जागा आहे. लक्ष्मी नाही का बुद्धीचं सांगतो, विनोद म्हणून नाही बोलत काय. कीर्तनकार कुठं उभा करायचं हे ठरलंय, पण कीर्तनाला आल्यावर चप्पल कुठं सोडायची याचा निर्णय आहे. हा निर्णय चुकला तर फार मोठा फटका बसू शकतो, फार मोठा फटका बसू शकतो. म्हणून काय बुद्धिवादी ती चप्पल सोडताना सुद्धा अशाच जागेत सोडतात महाराज, एकीकडल्या कोपऱ्यात. त्यांना माहिती नसतं चोर याच्यात बी PhD झालेला असतो. अजून सांगू एक प्रश्न विचारतो, विचारू नये पण तुम्हाला काय नाही करता, खरं खरं सांगा बरं, इमानदारीने उत्तर द्यायचं बरं. खरं
कीर्तनाला जाताना चप्पल नवी घालून जावं का जुनी, हे कोण निर्णय करत? आपण म्हणजे बुद्धी. खरं बोलले बघा, जुनी चप्पल घालून. मला एक जण एका घरी येऊन मी आरोळी ऐकली, कीर्तनावर चालवत होते आणि बायकोला आवाज येतो, अगं ऐ! मी म्हणले, आहो ती कीर्तनाची चप्पल कुठं आहे? त्या बाटा कंपनीवाल्याला माहित नसेल कीर्तनाची चप्पल असते म्हणून. बुद्धी तत्व विकसित होण्याकरता गणपती देवता पूजणं गरजेचं आहे. 5 देवतेची पूजा करा आणि कुठल्याही एका देवतेची पूजा करा. आणि याच्यातला एक बी देव बाजूला काढा, नाही जीवन चालत तुमचं. नाही 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 चालू शकत नाही, तुमचं जीवन झुर संपले, अस्तित्व संपुष्टात आलं तुमचं. कुठलाही देव एक वगळा आहे त्यातून, 5 देवातून. हे शंकराचार्याने सांगितलेलं जे तत्व पंचायत आणि देव तत्व, ह्याच्यातला एकही देव बाजूला काढा दादानो, तुम्ही जीवन जगू शकत नाही. गणपती काढला, बुद्धीच नाही, ज्याला बुद्धीच नाही समाजात किंमतच नाही. कंपनी असेल, सरकारी क्षेत्र असेल, कुठलंही क्षेत्र असेल, तिथं मला सांगा बुद्धिवाद्यांना म्हणजे बुद्धिजीवी लोकांना पगार आहे का शरीरजीवी? तब्येत बघून पगार दिली जाते का बुद्धी बघून? किती बी सरमाटलेला असू द्या, ते पॅकेज होतं त्याचं वर्षाचं 32 लाख 50 लाख, आणि हे असतं राट्याच्या राट्या बाब्याच्या बाब्या. आणि काय आवडतं? हातगाडी 5 रुपयाला पोत. कशामुळं? ताकद आहे पण बुद्धी नाही, मग कष्ट करावं लागतंय. बुद्धी ज्याच्याकडे ना दादा, बुद्धिवाद्याला किंमतच आहे. पण बुद्धी विकसित होण्याकरता गणपती लागतो. आणि त्याच्यातून मी पुन्हा बुद्धीचे 3 प्रकार सांगितले शास्त्रकाराने: चर्मबुद्धी, तैलबुद्धी आणि दगड बुद्धी. काही चर्मबुद्धीचे आहेत. चर्मबुद्धी म्हणजे तो चांबार काय करतो, त्या चांबड्याला आरीनं छिद्र पाडतो, बरोबर आहे. आणि ती आरी बाहेर काढली की चांबडा मिटतो. छिद्र जैसे थे, जैसे थे, जैसे होतं तसं. तशी चर्मबुद्धीची इथं सुद्धा बसलेली बरीच माणसं असतात. खरं आहे, महाराजांनी सांगितलेलं बरोबर आहे. नियमानं वागावं लागते, सत्यानं वागावं लागते, न्यायानं वागावं लागते, पाप करून लागते, पुण्यच करावं लागते. आणि जाताना लोकांची चप्पल हाणून लोकांच्याच तुराट्यावर वाढून नेते. चर्मबुद्धी. दगडबुद्धी, पालत्या घागरीवर त्याला प्रमाण, त्या बोली दगड जड आणि त्याहून दगड. एक मृदंगाचार्य सत्यात गेले, मृदंग वाजवत तुम्ही नाही बरं, जड बुद्धीची होती ती. आणि असं तुमच्या डाव्या हाताला जसा गोळा आहे का, कशाचा? कणकीचा. त्याचा जरा कलर त्याच्यावर तांबुरा पडलेला असेल, गहू लाल झालं होतं ते. याला गुळाची ढेप आहे काय, आणि तेवढ्यात लाईट गेली. आता माणसात खावं तर पकवायच्या गुळ खायची काय गरज आहे का? त्याला काय आवाज आरडायचं नाही काय? तेवढ्यात लाईट गेली. ते मला एवढाच चान्स आहे. गुळ म्हणून खरा कशाचा टाकला? तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड. त्याच्यापेक्षा दगड बरी की. तुम्ही कितीतरी दृष्टांत ऐकले.
वैकुंठपाशी बाबासाहेब महाराज इंग्रजी कधीतरी तुम्ही कॅसेटवर ऐकलं असेल बघा, स्पीकरवर लावलं. त्यांनी एक दृष्टांत सांगायचा. दोघीचा एक माणूस धाराशिवला निघाला जायला, वाटेत एक स्टॉप राहायचा, कुठं चिखली पाटीला म्हणा, ड्रायव्हर कंडक्टर चहा प्यायला थांबायचे. आणि त्या दोघीतल्या माणसाला जागा मिळाली ड्रायव्हर बसल्या पुढच्या सीटावर. ते तिथं चिखली पाटीला गाडी थांबली, चहा पिऊन आले, ड्रायव्हर येऊन बसला, गाडी चालू केली, पण ते गिअर टाकायचं दांडकं सापडणार. असं असं बघितलं, मग ते बसलेलं पुढं होतं. साहेब काय हुडकाला मला? अरे मी ते गिअर पाडायचा दांडा कुठं ते होय. आम्ही मला उपसून फेकून दिला म्हटलं. काय येडायचं म्हणे. का फेकला? मी गुहीत बसल्यापासून बघायला होतो मी त्याला, माग पुढं. मला वाटलं तुम्हाला निघत नाही काय की सहकार्य करावं. लोकांना पुन्हा तर ऊस तोडायला सहकार्य त्या दांडकी उपसायला तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची. बुद्धीचा विषय चालू विनोदाचा नाही. म्हणून ही बुद्धी विकसित करण्याकरता गणपती तत्व महत्वाचं आहे. म्हणून गणपतीची पूजा आहे. चला वेळ होते आपल्याला महादेवाचं सांगायचं अजून, आपण तिथपर्यंत जायचं अजून. हा मग दुसरं तत्व आहे, दुसरी देवता आहे सूर्य. सूर्य कशाचं प्रतीक आहे? तेज तत्व म्हणजे आरोग्याचं प्रतीक आहे. आरोग्य. आपण भाग्यवान आहोत महाराज, खरोखर भाग्यवान आहोत. भारत देशामध्ये स्वित्झर्लंड इटलीला गेले ना, सूर्यदर्शनच होत नाही. तिकडं फळभाज्या मिळत नाहीत, पालेभाज्या मिळत नाही तिकडं. त्यांचा खाण्याचा मेनू एकच, बर्गर पिझ्झा. काय खातात ती लोक? भाज्या मिळत नाहीत म्हणून बर्गर पिझ्झा. लयच झालं त्याच्या पुढे तर पिझ्झा. त्याला धन्यवाद. नाही कळलं तिने डोळे झाकावं ग विठ्ठल. बर्गर पिझ्झा नाही त्याच्या पुढं पिझ्झा. पण भारत भूमी आम्ही वैभवशाली आहोत दादा. इथं महिन्याला भाजीपाला वेगळा आहे का नाही? आरोग्याची देवता सूर्य आहे. आरोग्य. आमची इथं मातीचा देव वेगळा आहे, पाण्याचा देव वेगळा आहे, खाण्याचा देव वेगळा आहे, पचण्याचा देव वेगळा आहे, अन्नाचा देव वेगळा आहे. अन्नाची देवता कोण? अन्नपूर्णा. तर पचनाची देवता कोण? वैश्वानर. म्हणून तर माझ्या ज्ञानोबाई ज्ञानेश्वरीत म्हणावं, अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिना देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् अहं सहनावतु सह भुवनोक्तु सह वीरं करावैवः तेजस्विनावतीतमस्तु मा विधि. ओम शांती शांती शांती. जेवताना हा श्लोक म्हणून जेवण केलं की कुठलाच पोटाचा विकार होत नाही. जेवताना ठसका लागत असेल, कोणाची उचकी लागत असेल तरी लागणार, पण आम्ही हा श्लोक म्हणणार. किती इमानदार आहे, सरळ मान्य करते, म्हणणार नाही. म्हणतच नाही तर बरोबर आहे ना. आमचा खाण्याचा देव वेगळा आहे, पचण्याचा देव वेगळा आहे. आरोग्याची देवता आमची सूर्य देवता आहे. सूर्य प्रकाश देतो म्हणून तर पालेभाज्या मोसमाला बदलतात. महिना बदलला की पालेभाजी बदलते. म्हणून सूर्याची पूजा करायची. सूर्य देवता आहे, स्वयंभू देवता आहे त्या 5. त्याच्या पुढची देवता आहे शक्ती. जगदंबा हे शक्तीचं प्रतीक आहे. जगात जेवढी शक्ती चालते तेवढी तिच्या आदेशानं चालते, तिचं प्रतीक आहे. चौथी देवता आहे विष्णू परमात्मा. विष्णू परमात्मा हे प्रेमाचं प्रतीक आहे. प्रेम मिळवायचं. किती कोटीचा बंगला आहे, किती धन आहे, किती संपदा आहे, यापेक्षा तुमच्या घरात तुमच्या सहवासामध्ये तुम्हाला किती प्रेम भेटतंय याच्यावरून समाधानाची व्याख्या सांगता येते. पैशानं समाधान नाही दादानो. म्हणून तर माझ्या नाथबाबांनी भगवंताकडे मागताना तेच मागितलं, देवा धन देऊ नको, दौलत देऊ नको, आम्हाला समाधान होण्याकरता एकच दे, प्रेम सुख दे.
देहाचं देण आहे. प्रेम हे देवाचे देहभाव जाय जेणे. प्रेम हे देवाचं देण आहे. सांगू तुम्हाला, देवाकडून मागताना प्रेमच मागायचं आणि देवाला देताना काय द्यायचं? प्रेमच द्यायचं. गुळाचा खडा नाही. तुम्हाला कुठलं बघायचं? गुळाच्या खड्यावर माणसं देवाचं प्रेम मागतात. हे शंभू महादेवा, माझ्यावर प्रेमाचा वर्षा होऊ दे. का? कालच शेजाऱ्यानं बर घेतले, 500ला मुसळा लागला, आपल्याला 150लाच लागाव. महादेव एवढा या एवढ्या खड्यावर तुला प्रेम दाखवायला? खडा देऊन प्रेम कधी घेतात तुम्ही देवाचं? प्रेमाच्या बदल्यात प्रेमच द्या. प्रेम शब्द, प्रेमात शब्द, या शब्दाचा 2.5 अक्षराचा शब्द आहे. या प्रेम शब्दाचा जर विचार केला, या प्रेम शब्दात इतकं सामर्थ्य आहे. जितका सामर्थ्यशाली शब्द आहे ना, तितकाच नाजूक पण आहे. नाजूक पण आहे. जाऊ दे, मला तिकडे जायचं नाही त्या विषयाला. प्रेम देवाकडून घ्या. देवाला त्याचा दुष्काळ आहे. थोर प्रेमाचा भुकेला ह्याची दुष्काळ. हा, तुम्हाला तुमचं 5 नारळाचं तोरण, 2 पायाचं, 4 पायाचं त्याला लागत नाही. हो, तुमच्या अंतःकरणातलं प्रेम द्या फक्त. बस तेवढ्यावरच तो संतुष्ट होतो. जे लागायचं देवाला ते आपण देत नाही, ते नको ते देतो. हे घे. एका मावशीनं सटवायला नवस बोलला, सोन्याची कुंची घालते म्हणजे, आणि पोराचंच नाव सोन्या ठेवली, त्याचीच कुंची नेऊन घातली. सटवाई म्हणजे माझ्यापेक्षा महासटवाई निघालीच की ग काय? नाही नाही, असलं फसवायला नको आहे. प्रेम द्या. ती सोन्याच्या कुंचीला, नारळाला, असल्या 9 सायासाला तो भुललेला नाही. प्रेम, आणि प्रेम प्रतीक महादेवाचं नाही, विष्णूचं आहे. आणि भगवान शंकर 5वी देवता. हे कशाचं प्रतीक आहे? ज्ञानाचं. जगात जेवढं ज्ञान आलं ते कुठून आलं? ना आदिगुरु शंकरा, किंवा मगाशी म्हटलेलं प्रमाण आदिनाथ उमा बीज.
त्याची प्रेम हे ज्ञान भगवान शंकरापासून आलेले. जगातलं ज्ञान कोणापासून आलं असेल तर महादेवापासून आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले, हे ज्ञानाचं बीज. मचिंद्रा लादले सहज तिथी त्याची प्रेम मुद्रा. पुढे बघा मग आदिनाथ गुरु मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बौद्ध गोरक्षाशी केला. तिथून पुढे परंपरा ज्ञानाची आतापर्यंत आपल्यापर्यंत आली. पण मुख्य ज्ञान आलं ते महादेवापासून. आणि मग त्या महादेवाविषयी आपल्याला प्रेम निर्माण व्हावं, देवाविषयी प्रेम निर्माण व्हावं, त्याचं काहीतरी गुणगान गावं, भक्ती करावी. भक्ती करण्याकरता त्याच्या अगोदर प्रेम निर्माण होणं गरजेचं आहे. आणि हे प्रेम निर्माण होण्याकरता 4 मुद्दे महत्वाचे आहेत. त्याच्याशिवाय देवाविषयी प्रेम निर्माण होत नाही. कोणते 4 मुद्दे आहे काही सांगतो. पहिला, आपल्या पदरात पुण्य पाहिजे. दुसरी, परंपरा पाहिजे. तिसरं, ज्याच्या अंतःकरणात देवाविषयी प्रेम आहे अशाची संगत पाहिजे. आणि चौथं, त्याच्याविषयी आपण श्रवण केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. देवाविषयी प्रेम निर्माण व्हायला महत्वाचे मुद्दे येते. काय काय? पहिलं, पुण्य पाहिजे. ज्ञानोबराय सांगतात रूपाच्या अभंगामध्ये 3ऱ्या चरणामध्ये, बहुता सुकृताची जोडी विठ्ठली आवडी विठ्ठली म्हणून. पण कधी? बहुता सुकृताची जोडी. बऱ्याच दिवसापासूनच हे पुण्य फळाला आलं. सुकृत म्हणजे पदरात पुण्य असल्याशिवाय. जन्म जन्मांतराची अशील पुण्य सामुग्री, तरीच जीवाग्री नाम येईल श्रीरामाचे. देवाविषयी प्रेम निर्माण व्हायला दादा पुण्य पदरात पाहिजे. पुण्य नसेल तर देव आवडत नाही. ज्या माणसाला ताप आलाय, ताप, त्याला दूध सुद्धा कडू लागतं. का? त्याच्या अंगात ताप आहे. आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला परमार्थ करू लागतो. एवढा गावात मोठा सप्ताह चालू आहे, आवडत नाही. दुर्भाग्य आहे महाराज. का सांगू? प्रेम पुण्य लागतो. एका गावात फार मोठा सप्ताह होता. सांगायला काय गेले, वाढून सांगू कुठं सांगू? 4000 लोकांचा स्वयंपाक. आणि भला मोठा बुंदीचा ढीग लागलेला चौकातच. असं ताट वगैरे अंतरलेला बुंदी ती काढलेली, अशा हात ढीग लागला मोठा मस्तपैकी असा 1.5 परसाचा ढीग. आणि तसल्या बुंदीच्या ढिगाऱ्यावर एक जणानं डुकर सोडलं. काय सोडलं? डुकर. डुकर गेलं ढिगाऱ्यावर, हुंगलं आणि ज्या गलीतून आलं त्या गलीत महागाई गेलं. दृष्टांत संपला. बुंदी गोड नव्हती का? पण डुकराला लागली. कीर्तन सप्ताह गोड नाही का? विठ्ठल पापामुळे होत. पाप पुण्य असलं की देव आवडतो, पाप असलं की देव आवडत नाही. पुण्य. चला, परंपरा लागते देवाबद्दल प्रेम निर्माण व्हायला. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची परंपरा होती, माझ्या वडिलाची निराशी गा देवा तुझे चरण Thank you.
दिवस मावळायला लागला आणि रान जर जास्त राहिलं तर शहाणा शेतकरी अर्ध्या फासानं कुळवीत ना कानग्यावर चलिते पण माझ्या वडिलाची आणि तुझी चरण सेवा सदा एकाएकी केलो निराशीचा धनी किंवा सहज वडिला होती सेवा म्हणून पूजितो या देवा. ही परंपरा लागते तर देव आवडतो आणि परंपरा नाही काय नाही साहेब पक्के मांसाहार करणारे त्याच्यातल्या कुळातल्याला देव आवडतो काय आवडत नाही. मग तो एखादाच अपवादात्मक कागाची विष्टे जन्म पिंपळा या ऐका देवाबद्दल प्रेम निर्माण व्हायला पहिली गोष्ट पुण्य, दुसरी गोष्ट परंपरा आणि तिसरी गोष्ट ज्याच्या अंतःकरणात देवाविषयी प्रेम आहे अशाची संगत लागते. कारण संगीत असा फरक आहे आपण ज्याची संगत करू आपण ज्याची संगत केली आहे त्याला जे आवडतं ते आपल्याला आवडायला लागतं आवडू लागतं हळूहळू. कसं काय तंबाखूची संघटना अशीच मोठी झाली संगतीनं मोठी झाली म्हणून संगतीत महत्वाची आहे. म्हणून माझ्या महाराजांचं म्हणणं आहे बघा किती तुकोबाचाच आहे का म्हणतो बघा अखंड जया तुझी प्रीती मजदी तयाची संगती पुढं मग मी कमलापती तुझवानानी कंटाळा पडो निराहीन तैठाई उगाची संताचे पायी अखंड दया तुझी प्रीती देवा अखंड तुझ्या विषयीच्या अंतःकरणात प्रेम आहे अशाची संगत द्या आम्हाला बाकीचे नको देऊ. आणि अशाची संगत लागली की आपल्याला देव आवडतो देवाविषयी प्रेम निर्माण होतं. मग काहीतरी ऐका वाटतं वारी करावी वाटते भजन म्हणावं वाटतं पकवाज वाजवा वाटतो एखादी चाल म्हणावी वाटते. नाही जमलं तर टाळ तर वाजवा नाही जमलं तर मंडपातले लोकांनी पेलेले चहाचे कप तर उचलाय वाटतात. ही संगतीचा परिणाम आहे. जर संगत नसेल तर त्याला गंगेत नेऊन बुडवा. गाढवती रती मृत जैसा शृंगारीला गाढवती रती नाहनीला कडू दुधिया माखीला गुळे जैसा. ओस घरी तोरण बांधिले का उपवाशी अन्न लिंपिले. घर पळून गेले 25 वर्षे कोणी राहत नाही त्याला नेऊन 25,000चं तोरण बांधलं काय उपयोगाचं आहे. खचून खाल्ले त्याच्या पोटावर नेऊन गोळा चिटकावला म्हणजे राहू द्या आता खाद्य त्याला लिपण करून काय उपयोगाचं आहे उपयोगाचं नाही. तशी संगत महत्वाची आहे. आणि चौथा मुद्दा देवाविषयी ऐकलं पाहिजे श्रवण केलं पाहिजे. श्रवण मान्य मला देवाविषयी श्रवण केलं पाहिजे पण सांगणारा पाहिजे ना सांगणारा देवाविषयी तर पाहिजे की नाही. बरं भेटला सांगणाऱ्यानं देवाविषयी सांगताना काय सांगावं आलो इथपर्यंत आता सांगणाराही भेटला पण सांगणाऱ्यानं काय सांगावं तर देवाविषयीच्या 3च गोष्टी सांगाव्या. काय काय सांगायचं देवाचं स्वरूप देवाचं सामर्थ्य आणि देवाचा स्वभाव सांगायचा. बास काय सांगायचं नाही. देवाचं स्वरूप सांगायचं देवाचं सामर्थ्य सांगायचं देवाचा स्वभाव सांगायचं. देवाचं स्वरूप काय आहे भागवताच्या सुरुवातीला भागवत महात्म्यामध्ये श्लोक आला महाराज विनोद महाराज सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय कृष्णाय वयम नुमः. हे परमात्म्याचं एका श्लोकात तिने मी सांगितलं स्वरूप सामर्थ्य आणि स्वभाव सांगितला. त्याचं स्वरूप काय आहे सच्चिदानंद रूपाय हे स्वरूप आहे. सामर्थ्य काय आहे विश्वोत्पत्त्यादि हेतवे विश्व निर्माण करणार आहे. आणि त्याचा स्वभाव काय तापत्रय विनाश आहे कसल्याही तापाचा विनाश करतो त्याचा स्वभाव आहे. सांगणाऱ्यानं हे सांगावं. देवाचं स्वरूप कसं आता भरपूर मंगलचरणातले सगळे प्रमाण बसतील 8वा भजनी मंडळ सुंदर ते ध्यान उभे विटेवरी किंवा राजस सुकुमार पांडुरंग कांती हे सगळी प्रमाण देवाच्या स्वरूपाला बसतात. रूप पाहतात आवडी हे रूप हे सगळे प्रमाण हे देवाचं स्वरूप आहे. चला देवाचं सामर्थ्य काय वृक्षाचे ही पान आले ज्याची सत्ता राहिले
माहिती तर सामर्थ्य आहे. अजून अजून चाले हे शरीर अशी पुष्कळ प्रमाण आहे. तुम्हाला नुसतं सुरुवात केली केली की ध्यानात येईल. अजून एक प्रमाण आहे बघा, फिट्ट बसते तुझी याबळे वेदाशी चालणे सूर्याशी बोलणे. तुझी आसक्ती वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे. तुझी याबळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी मात हे ऐकोनी शरण आलो. असा समर्थ देव आहे. देवाचं स्वरूप कळालं तुम्हाला, देवाचं सामर्थ्य कळालं. आता देवाचा स्वभाव मावा पडायला वाटायला मला थोडं कोराजेनचा फवारा टिकीवला शेतकऱ्या लोक वाट्यात की महाग सोयाबीन म्हणते टिकीवला भाय आणि त्याला पंप घेऊन आलो. अरे हावरे बाबा मरावं काय त्याने कुठवर औषध आणावी. लय औषधाचा मारा केल्यावर मी काय काय जण तारखा देत नाही. तुला पटकते म्हणजे सांभाळून तुलून म्हणून इथं बोलावं लागतंय. म्हणून ऐका, आता ऐका स्वभाव, देवाचा स्वभाव. आता देवाचा स्वभाव कळण्याकरता बाकीच्या दोघांचा स्वभाव कळणं गरजेचं आहे. कोणाचा? एक जीवाचा आणि दुसरा संतांचा. आपला स्वभाव काय? मी बी आलो त्याच्यात. आपला स्वभाव आशाखोर, हावरट, भांडकुदळ, ठिसका, फण्याच्या सापासारखं काय कायचा स्वभाव. मास्तरला कळाला असेल आमच्या आहे आमच्या ते कारखान्यात. आजच्या कारखान्यात कुणी नादाला लागत नाही. स्वभाव स्वभाव काय जणाचा भांडकुदळ. एका गावात गंगाबाई होती, इथली सोडून हे भांडाचा ना 2 घास तुझ्या उतरतो. भांडल्याशिवाय तिला संध्याकाळी घासच जात नव्हतं. नाही भांडल्याशिवाय आजचं गाव वाईट लागलं. गावाने विचार केला तिच्या नादालाच लागायचं नाही, तिला बोलायचंच नाही. कशाला भांडण होते? गावाने एक मुखाने मिटिंग घेतली, बोलणं बंद केलं. 8 दिवस गाव शांत. गावाची लोकांची तब्येत वाढली 8 दिवसात. भांडणच नाही. आणि 9व्या दिवशी गंगाबाई गेली शेजारणीकडे, ठोकूबाईकडे. पहिल्या जुन्या काळात काळी पिटीने इस्तो आणायला वतून पाठवायचा होता. म्हणजे ठोकू माय इस्तो आहे हाय किंवा माय गंगामाय. न्या कशात नेतीस ग? गंगूबाई गंगूबाई म्हणजे पान कुदळ नेते म्हणजे पदरात. आता सरळ ती ठोकू म्हणजे अगं काही इडेच ग पदरात. काही इडे काय तिचं चुकलं का? काही इडेच ग पदरात कुठे इस्तो नेतात. तुझी माय इडी, तुझं बाप येडा, तुझं खानदान येड. भांडण केल्याशिवाय 9व्या दिवशी तिला घासी गिळायला लागला. काही लोकांना कार्या करायची सवय असते, चाड्या करायची सवय असते. काही लोकांना बांधटवा करायची सवय असते. किती बी केस करा, कोर्ट करा, त्याला पुरा तिकडून आल्यावर कुदळ फावडं घेतेच नाही. लयच पणाला लांब असतात. तुझ्या पणालाच खूप आपल्याला लागत. लय ज्ञानगिरी स्वभाव हेळवक स्वभाव. अजून सांगू, जेजुरीच्या खंडेरायाच्या मूर्तीची चोरी झाली. छबिना काळाच्या पालखीत मूर्ती बसवायची. कोणाला बसवायचं? आता शानी माणसं म्हणजे आता वेळ घालू नका, कीर्तनाचा टाइम भरपूर होत आलाय. गुरुक्त घ्या जागा होतं. महादेवाचं काय सांगितलं ना इकडं चिंदाला आपला तसं नाही म्हणजे ते लय काय काय तिकडे तिकडे हिंडू नका. अरे श्वान म्हणजे कुत्र, हे कोणाचं रूप आहे? खंडोबाचंच आहे ना. मग आता कुठं मूर्ती उलकीत बसलाय? बसवा ना त्याला. कोणाला? कुठं? पालखी. माय बापानो देवाचं स्वरूप मग कुत्र्याला लोकांनी मान दिला. कुठं बसवलं? माझ्या तुकोबारायांचा अभंग आहे त्याच्यासाठी. श्वान शिबिकी वैसविले भुंकता न राहे
वहिले तुका म्हणे स्वभाव कर्म काही केल्या न सुटे धर्म गडावरून पालखी खाली पर्यंत कुत्र गप होत आणि चौकात आले त्याची भावकी म्हणे वाव वाव ही पालखीतून म्हणला हाव हाव आणि उडी टाकलं खाली. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे दादानो, या कुत्र्यासारखी स्वभावाची काय माणसं आहेत, आला राग येऊ द्या. लोकांनी तुला देव समजून पालखीत बसवलं येड्या, पण तू त्या स्वभावामुळे भुंकत पालखीतून उतरला तर त्याच तू अवस्थेला गेलाच. स्वभावामुळे नाश झाला माणसाचा. बदला अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. एक जण तीन पुरी नुसत्या गुडघ्यात त्वात्र्या बोलणार, लग्न जमना. बाप म्हणला कशामुळे ही मध्ये बोलायच्या, बाप म्हणला आता या बाईला जर बोलल्या तर जीवच कापून ठेवतो. ती म्हणल्या हाताची घडी. पाहुणे आले, बघितले, जेवण झालं आणि कडी केली. पाहुणे 10 जणांना बसलं पान खात. एक पाहुणा कडीची स्तुती करू लागला. काय कडी होती ह्या, आता महाराष्ट्र फिरलो पण अशी मी कडी नाही खाल्ली. गप मारावं का तिनं, जिनं केली तिनं गुग्या पुरीनं. ती म्हणजे मग उगाच होते काय, जिये मिय वावा कुठून कुठून टाकावं लागतंय तवा होतंय. ती दुसरी म्हणजे बुई बुई, तिसरी म्हणजे पप्पा सांगते. सत्यानाश हे स्वभावामुळे झालं. तुम्ही हसले, याला हा विनोद समजला तुम्ही. स्वभावामुळे लग्न. अजून त्या कशाच आहे त्या ब्रह्मचारी, काल बघून आला मी विठ्ठल. जीवाचा स्वभाव सांगालो तर बालाजी महाराज उजळच तर चलेल आपलं नाही का. पुढचा ऐका, संतांचा स्वभाव दयाळ आहे. संत दयावंत आहे. दयावंत तरी देवाची सारखी आपती कारकी नोळखती. संताचा स्वभाव आहे. संत कसलाही जाऊ द्या त्यांच्याकडे, कसलाही स्वतःचा मुलगा आणि नोकर समान वागणूक देतात. दया करणे जे पुत्रासी तेची रासानु, हा संतांचा स्वभाव आहे. आणि देवांचा स्वभाव तैसा नव्हे देवराव, ज्याचा कृपाळू स्वभाव. देवाचा कसला स्वभाव आहे, कृपाळू. किती कृपावंत, किती दीन बघू गणवाळू कृपाळू. भक्ता लागी मोही गजेंद्राचा धावा तुला केला विठाई. पांडुरंग येई व पांडुरंग येई. देवाचा स्वभाव कसा आहे, कृपाळू आहे. आणि तेच तुकाराम महाराज महादेवाचा स्वभाव. महाराज देवाचा कळाला, आता तुम्ही देवाचा नका सांगू, शिवाचा नका सांगू, आम्हाला महादेवाचा सांगा. महादेवाचा स्वभाव ऐका, अभंगाचं पहिले. कैसे कैसे
बाकी देवाचा आणि बाकी जीवाचा स्वभाव नका सांगू. शिवरात्री आहे, महादेवाचा स्वभाव सांगा. तुकाराम महाराज म्हणजे महादेवाचा एकच आहे म्हणजे हो. ऐका त्याचा स्वभाव काय. अहो त्याचा स्वभाव नाही, नवलाची गोष्ट आहे त्याची. देवे केले कैसे कैसे आणि उधळले. या महादेवाने असं केलं, काय केलं तर असे भक्त उधळले अनायासे. त्यांनी काहीच केलं नाही. भक्ती म्हणून करावी अशी कोणतीच क्रिया त्यांनी केली नाही, तरी त्या महादेवाने त्याचा काय केला, उद्धार केला. देवी केले कैसे कैसे उधळले अनायासे. म्हणून ऐका नवलयाची ठेव नेनताही भक्ती भाव. ऐका त्यांच्या जीवनातलं नवल म्हणजे त्या कृती करणाऱ्या पुढच्याची अंतःकरणात भक्तीचा लवलेश नाही, भक्तिभावानं कृती केली नाही, तरी महादेवाने त्याला भक्ती समजलं आणि त्याचा उद्धार केला. त्याच्याकरता 3 दृष्टांत पुढच्या 3 चरणात दिले. पहिला दृष्टांत दिला शिवलीलामृत ग्रंथामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये भिल्ल येतो पारधी. आता सगळी कथा लांब सांगत नाही, फक्त संदर्भ लावतो, शेवसा नसतो करतो. आता माझं 72 चरण गेले संपल्या. ऐका का ऐका. कैलासाशी नेला भिल्ल पानेरी बैसला. तुम्ही कथा ऐकले, पारायण केले. तो पारधी महादेवाच्या मंदिरापासून निघाला. लोक म्हणत होते शिव हर हर, शिव हर हर. आणि तो लोकांना नावं ठेवण्याकरता म्हणत होता. काय लोक मूर्ख आहेत, काय म्हणाले शिव हर हर. लय लोक येडे, काय म्हणाले शिव हर हर. लोकांना येड म्हणजे देवाचं नाव त्याच्या तोंडाला आलं. घ्यावं म्हणून घेतलं का, लक्ष दिलं का. काय नवलाई या अभंगात महादेवाची नवलाई. ऐका नवलयाची ठेव नेल काही भक्तिभाव. भक्तिभाव कसलाही नसताना उद्धरिले अनायासे आणि देवे केले कैसे कैसे. असं उलट चालायचं खालून म्हणजे अभंगाचा संदर्भ लागते. मग तो बिल्ल पुढे गेला. शिकार मिळाली नाही. शिकार मिळाली नाही म्हणून पानवटीवर एका सरोवरावर गेला. बेलाच्या झाडावर बसला. तिथे गेल्यानंतर ते बेलाची फाटी, फांद्या, पानं आडवे यायले म्हणून हातानं तोडायचा आणि खाली टाकायचा. खाली कधी पूर्वी ब्रह्मदेवानी शिवलिंग स्थापन केलं. ते पानं बेलाचे कुठे पडायचे, शिवलिंगावर. आता शिवलिंगावर अभिषेक व्हावा, बेलाचे पानं वाहवे म्हणून टाकत होता का डोळ्याला आडवे यायले म्हणून टाकत होता. तरी महादेव कैलासाला म्हणायचे, काय माझा भक्त आहे पार्वती बघ. अन्मुखामध्ये सारखं ती लोकांनी म्हणजे लाटायचं. काय ती लोक गावातली येडे. शिवहर हर हर, शिवहर हर हर. भजन चालू आहे, बेलाचा अभिषेक शिवलिंगाला चालू आहे. बरं ऐका, उपवास आहे, दिवसभर खायला भेटलं नाही आणि जागर चालू आहे. करावं म्हणून केलं काही सगळं. पण 4थ्या प्रहराला शिवगण पाठवले माझ्या महादेवानी आणि हा भिल्ल पारदेव उद्धरून कैलासाला नेला. कैलासाशी नेला भिल्ल पानेरी बैसला. पानेरी म्हणजे त्या अधिष्ठानावर जाऊन बसला. ही नवल आहे देवाचं. आता 2 नवलं राहिले तेवढे सांगतो, शेवट घेतो. भगवान शिवशंकराला थंड पदार्थ जास्त आवडतात बघा. का बघा, देवाला काय पदार्थ आवडतात, महादेवाला थंड पदार्थ. कशामुळं, समुद्र मंथनातून 14 रत्नापैकी एक निघालेलं रत्न हळहळ नावाचं विष, ते विष परमात्म्याने महादेवाने ते प्राशन केलं. त्या विषामुळे 10 निर्माण झाला शरीरामध्ये, 10 निर्माण झाला. तर 10 शांत करण्याकरता महादेवाने काय केलेलं आहे, सगळे थंड पदार्थ अवलंब केलेला आहे. त्याच्यामध्ये काय काय थंड आहे, जटेमध्ये गंगा आहे, गळ्यामध्ये वासुकी, साप थंड असतो, अंगाला गजचर्म आहे. बर, अजून अंगाला विभूती आहे. म्हणून महादेवाच्या शिवलिंगावरती अजूनही प्रथा आहे गळती लावण्याची, कारण महादेवाला थंड आवडतो. थंड, महादेवाला थंड पदार्थ आवडतात आणि म्हणून ते थंड पदार्थ आवडण्याकरता महादेवाने एवढे प्रयोग केलेले आहेत. मग श्रावण महिन्यामध्ये मला शिवरात्रीला 12 महिन्याच्या काही शिवभक्त आहेत ना, त्या प्रत्येक शिवरात्रीला शिवमुठ वाहतात. शिवमुठ, शिवमुठ वाहतात. मग त्या शिवमुठीमध्ये काय काय पदार्थ असतात, तांदूळ असतं, जव असतं, पुन्हा मूग असतं, उडीद असतं, तिळ असतं, बरोबर आहे. अशा ती मूठ वाहतात. मग एके दिवशी एक जणांनी तांदळाची मूठ वाहिली शिवलिंगावर
आकाश मार्गानं जाणाऱ्या त्या घारीनं बघितलं, आलागडे म्हणजे आपला नाश्ता. कोण म्हणली? घार. घारीनं शिवलिंगावर वाहिलेलं तांदळाचे कण बघितले आणि घारीनं आपलं विमान लँडिंग केलं. पक्षापासून माणसानं शिकलं की विमान लँडिंग कसं करायचं. पक्षी खाली ज्यावेळेस आकाशातून खाली उतरत असताना पंख अशी करतात आडवे अशी, त्या पंखाला लागून अशी हवा चलते पुढं आणि ती बरोबर शिवलिंगाच्या जवळ आली. शिवलिंगाच्या जवळ आल्या आल्या ती पंख असं केल्यामुळे तिकडूनच वरून आकाश मार्गाने आल्यामुळे अशी हवा दाबत आली ना आणि पंखानं दाबत आणलेली हवा महादेवाला लागली. महादेव म्हणजे कुणी एशी चालू केला त्याचा उद्धार करा. कारण महादेवाला थंडच आवडतं ना, कुणी एशी केलं चालू. आणि ही पार्वती साहेबाला गोष्ट कळाली. पार्वती साहेब पळत चाल म्हणजे देवा देवा थांबा, मी हाय म्हणून तर तुमचा प्रपंच राहिला नाही तर तुम्ही काय सुद्धा ठेवलं नसतं. पार्वती काय झालं? काय झालं म्हणजे त्या घारीनं काय केलं? अगं काय नाही केलं तिनं, थंड हवा दिली मला. मला खरं सांगा, घाल थंड हवा घालायला आलती का तांदूळ न्यायला आलती? बोला. तांदूळ न्यायला. महादेव मान्य करायला गेले, नंदी जवळच होते. पार्वती आईसा म्हटल्या नंदीला, लावलं तो व्हिडिओ, लावले तो व्हिडिओ. म्हणजे व्हिडिओ लावला आणि पार्वती आईसा म्हणल्या, बघा देवा ती घार दाणे टिपण्या करता आली हो, दाणे टिपले निघून गेली. किती तुम्ही भोळे, आता जग फसवतंय तुम्हाला. महादेव म्हणजे जगाचं सोड, तुझ्या बापानं पहिल्यांदा सुरुवात केली. तशी म्हणजे नसतील व्यवहारातली महादेव म्हणते, तुम्ही जरा जागे राहावे म्हणून नाही का. नाही ग पार्वती, तिनं मला थंड वारा घातला. घार थंड हवा घालायला आली नव्हती, दाणे उचलायला आली तरी तिचा उद्धार केला. पंखाच्या फडतकारी, पंख फडत करून आली होती ती घारी, उद्धरोणी नेली घारी. 2 दृष्टांत झाले. तिसऱ्या दृष्टांतात म्हणतात, आणि हे वरी चालायचं असंच, ऐका नवल याची ठेव नेनता ही. काय भक्तिभाव होता घारीच्या अंतकरणात? भक्ती केली, भक्ती म्हणून कृती केली नाही. देवे केले कैसे कैसे, उधारी उधारीने अनायासे अनायासे उद्धार केला हिचा बी. असं प्रत्येक दृष्टांताला, एवढ्या का दृष्टांताला एवढं संदर्भ लावा, ध्यानात घ्या माझं म्हणणं काय. तिसरा दृष्टांत, एक चोर चोरी करण्याकरता निघाला आणि तो मंदिरात आला, भगवान शंकराच्या शिवजीच्या मंदिरात आला. काय चोरावं, सगळे लॉक मध्ये टाकलेले, काय सापडणार चोराला. काय करावं, ते रागावलं चोर. चोर सुद्धा रागावते बरं का. चोराला राग येईल असं वाग जाऊ नका. एका गावात खुरपाच्या टोळीच्या बाया महिला उगच कुणकुण त्यांना दुर्बुद्धी सुचली. 250 खुरपाला चालल्या त्या आणि ह्यांनी मिटिंग घेतलं, म्हणजे आपण 2.5 तोळ्याचं घंटण करायचं. पगार किती? 250. सोन्याचा भाव किती? कमावायचं तर तुला 250चं घंटी आलं. पण त्याच्यात एक टोळी मुकदे म्हणजे हुशार होती. अगं म्हणजे काय लोकाला काय करायचं, आपली हौस आहे का नाही, आपण करायचं. लोकांना काय माहित आहे, 2.5 तोळ्याचं काय 5 तोळ्याचं करू. सोन्याचं नाही, त्याचा चुलत भाऊ तीन पोळ्याच्या बाया सगळ्या टोळ्या जर दिसायला कावी झाली. आणि टमटमत बसवलं, ते टमटम निघालं आडमार्गानं. संध्याकाळी उशीर झाला त्या दिवशी. तिघ चौघांनी गाठले हे टमटम. काढा झाले प्रत्येकीच्या अंगावर 3 तोळे. त्यांनी लगेच प्लॅन केला, मुंबईला एक प्लॉट घ्यायचा. मुंबईला तर 2 प्लॉट तर होते, धाराशिवचं तर काय चिल्लर आहे. प्लॅन केला, सगळ्या बायाला दम ताटी करून ती सगळं सोनं घेतलं. गप मराव काय, त्याची एक लेवच वची होती, तिच्या पोटातच राहत नव्हतं. ती म्हणजे न्यायला असता न्यायला खोट तर अशा बाया धुतल्या ज्वाला लावू लावू. म्हणून चोरावासाठी काय तर ठेवी जावा ना तर अशी मार खायची पाहिजे. आपला विषय होता मंदिरात चोरी करायला गेला. काय चोराला सापडला, त्याचं
लक्ष गेलं शिवलिंगावरती बांधलेली घंटा पण ती हाताला येत नव्हती आणि पायाखाली घ्यावं म्हणलं तर काय सापडलं स्टूल नाही बाकडा नाही ती काय म्हणतात त्याला चौरंग नाही काय नाही काय करावं चोर म्हणला पाय द्यावा शिवलिंगावरच चोरानं शिवलिंगावर पाय दिला शिवलिंगावर महादेवाच्या आणि उभा राहिला घंटी सोडून तिथून चोरी करून गेला तरी महादेवानं त्याचा उद्धार केला पार्वती माता आल्या महादेवा कळते का किती भोळे तुम्ही काय झालं पार्वती अहो बघा ना काय आज पार्वती त्यानं भक्ती नाही केली चोरी केली लगेच त्या नंदिकेश्वर होतेच तिथं कॅमेराने लावले तो व्हिडिओ लावला नंदीने व्हिडिओ बघा महादेवा तुमच्या मंदिरातली घंटा चोरीन चोरताना तुमच्या शिवलिंगावर पाय दिलाय हो आता महादेवाच्या शिवलिंगावर पाय दिलं पाप कापून भक्ती का काय महादेव म्हणले पार्वतीची तुला नाही करायचं नाही करायचं कसं काय म्हणतात लोक तुम्हाला शिवभोळा चक्रवर्ती म्हणतात महादेवा असं सगळं गाव लुटून नेईल कसा परपंच व्हायचा कोण म्हणाले घरोघर पार्वती अशाच आहेत महादेव बोलायचं बरं ते सत्याला पोटी द्यायला तरी पार्वती आडवी येतेच ना कसं व्हायचं 1100 दिला मग 11 रुपये लावायचं ना 11 जणांना शिवून यायचं पार्वती पार्वती चला पार्वती माता म्हणल्या देवा महादेव म्हणतात पार्वती तुला माहिती करायचं ऐक आज महाशिवरात्री आहे गुगीतल्या प्रत्येकाने महादेवाच्या शिवलिंगाचं दर्शन घेतले बोला आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या प्रत्येकाने दर्शन घेताना माता टेकवला का पाय टेकवला शिवलिंगावर माता टेकवला ना प्रत्येकाने मी सुद्धा टेकवला आज 4 गावात माता टेकवला बरोबर आहे पण महादेव म्हणजे अगं एवढ्या लोकांनी माझ्या समोर माता टेकवला पण काय बघ ना ह्याचा भाव याला भानच राहिलं आख शरीर त्यानं मला समर्पित केलं त्यानं केलेली कृती सुद्धा नसताना महादेवानं तिला भक्तीत रूपांतरित केलं नेनताही भक्तिभाव ऐका नवलयाची ठेव देवे केले कैसे उधरिले अनायासे कसं सूर्यपिंडी दिला पाव त्या पूजेने धाय म्हणजे संतुष्ट झाला परमात्मा म्हणून तर त्या देवाला माझे तुकोबर आहे विशेषण लावून सर्वनामासहित त्याचा उच्चार करतात तुका म्हणे भोळा स्वामी माझा हा कोवळा सुद्धा त्याचा स्वभाव आहे कोवळा त्याचं नेतृत्व आहे त्याचं महाराज असणार आणि म्हणून असा परमात्मा ऐका नवलयाची ठेव नेनताही भक्तिभाव ढोबार तुकाराम तुकाराम